आष्टीच्या राजकारणातली सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी समोर येत आहे। दोन माजी आमदारांची मोठी घोषणा। भीमराव धोंडे आणि बाळासाहेब आजबे एकत्रित आले असून यांच्यात बैठक झाली आहे। विशेष म्हणजे या बैठकीमुळे विकासाची धुळवड आज आष्टीत साजरी करण्यात आली आहे। देशभरामध्ये धुलीवंदनाचा सण मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। मात्र बीड जिल्ह्याच्या आष्टीत दोन माजी आमदारांनी एकत्र येत धुळवड साजरी केली। प्राप्त माहितीनुसार बीड जिल्ह्याच्या आष्टी शहरातील भगवान महाविद्यालयात मंगळवारी दुपारी धुलीवंदनानिमित्त माजी आमदार भीमराव धोंडे व माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी एकत्रितपणे बैठक घेत समुद्रात वाहून जाणारं पाणी मराठवाड्याचं आष्टी पटोदा शिरूर तालुक्याला मिळालं पाहिजे, ही दुष्काळी मराठवाड्याला पाणी देण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच आहे। त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने येत्या काळात विकासाचं राजकारण करण्याचा आम्ही निर्णय घेत आहोत। दोन्ही माजी आमदारांनी एकमेकाला रंग लावून धुलीवंदन सण साजरा केलाय। यावेळी नेमकं काय म्हणाले माजी आमदार भीमराव धोंडे आणि माजी आमदार बाळासाहेब आजबे पाहूयात। महत्त्वाची बैठक। आष्टी, पाटोदा, शिरूर या तिन्ही तालुक्यामध्ये जे दुष्काळी गाव आहेत, तिथं कुठून बाहेरून पाणी येत नाही, त्या गावांना पाणी आणण्यासाठी ही मीटिंग आयोजित केलेली आहे। राज्य सरकारने जाहीर योजना केलेली आहे। समुद्राला वाहून जाणारं पाणी 150 TMC अडवायचं आणि दुष्काळी भागाला द्यायचं। तर आपला हा दुष्काळी परमनंट भाग असल्यामुळं आपल्याला ते पाणी मिळावं, त्याच्यासाठी आजची ही मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे। मीटिंग अचानक ठरलेली आहे। पांडुरंगराव नागरगोजे 2 महिन्यापासून असं म्हणतात की पाण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे। गहिनाथगडावर पाणी आलं की पाटोदा तालुका पूर्ण दिसतो आणि शिरूरचा काही भाग दिसतो। तर ते सर्वेमध्ये कसा भिजायचा, कसं पाणी न्यायचं हा वेगळा भाग आहे। परंतु त्यांची एक सूचना आवडली सगळ्यांना आम्हाला की पाणी आलं पाहिजे, कारण आता ऊस हंगाम कमी होत चाललेला आहे। आष्टी, पाटोदा, शिरूर आणि बीड जिल्हा ऊस तोडणी कामगारांचा जिल्हा आहे। या लोकांना ऊसात काम करायची सवय आहे। भविष्यात जर हे काम हार्वेस्टरकडे गेलं तर लोकांनी काय करायचं? त्यासाठी लोकांच्या शेतीला जर पाणी आलं तर मोठ्या प्रमाणामध्ये मायग्रेशन थांबेल, लोक स्वतःच्या शेतीवर राहतील आणि पर्जन्यमान एवढंही कमी आहे या भागात। महाराष्ट्राचे अत्यंत दुष्काळी तालुके आहेत, त्यामध्ये आष्टी, पाटोदा आणि शिरूरचा 4था 5वा क्रमांक। त्यामुळं इथं पाणी येणं अत्यंत आवश्यक आहे आणि शासनाचं धोरण आहे दुष्काळी भागाला पाणी द्यायचं। सरकारने त्यासाठी आता बजेटमध्ये तरतूद केली। यासाठी तुम्ही आम्ही मुख्यमंत्र्याला भेटणार, जलसंबंध मंत्र्यांना भेटणार, विखे पाटलाला भेटणार, सुनेत्राताई पवारांना भेटणार, मुख्यमंत्र्याला भेटणार आणि आपली ही मागणी आम्ही लावून धरणार आहोत। त्याच्यासाठी भविष्यात वेळ आली तर मोर्चे आम्ही काढू, लोकांच्या मनात जागृती निर्माण करू आणि मतदारसंघातील जे कोणी या चळवळीत भाग घेऊ इच्छितात या सर्व कार्यकर्त्यांना आमची विनंती आहे की तुम्ही बाळासाहेबांशी संपर्क साधा, माझ्याशी संपर्क साधा, पाटोद्यामध्ये पांडुरंगराव नागरगोजे संपर्क साधा, शिरूरमध्ये रामराव आहेत, आप्पासाहेब सानप आहेत, आप्पासाहेब राग आहेत, या सर्वांशी संपर्क साधून एक मोठी टीम आपण तयार करू आणि न भूतो ते न भविष्य ही चळवळ आपल्याला उभा करावी लागेल। कारण आपल्या या पिढीत जे काम करणारे लोक आहेत त्यांचं हे काम आहे की भावी पिढीसाठी त्यांनी काहीतरी दिलं पाहिजे। हे पाणी 10 वर्षात आलं तर आपल्याला सगळ्यांना त्याचा फायदा होईल। जसं आष्टी तालुक्यात कुकडीची योजनेसाठी अगोदर 10 वर्षापूर्वी प्रयत्न झाले, नंतर आलं। विन्य धरणातून लिफ्ट योजना चालू झाली, ते पाणी गेलं। पण पाटोदा आणि शिरूर यांना बाहेरून कुठून पाणी काहीच आलेलं नाही। हे दोन्ही तालुके अत्यंत दुष्काळी। आष्टी तालुक्याचा डोंगराळ भाग दुष्काळीच आहे। या सर्व ठिकाणी पाणी बाहेरून आपल्याला आणायचे। माझी खात्री आहे की ही चळवळ मोठी उभा राहील। राज्याचे मुख्यमंत्री याला पॉझिटिव्ह असतात, त्यांना आम्ही भेटू आणि हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू। आज आम्ही ऐन धुरोडीच्या दिवशी ही विकासाची धोरण साजरी करायची अशा पद्धतीचं साहेबांनी आत्ता बोलले।
त्या पद्धतीने पश्चिम वाहिनीचं जे पाणी जे मराठवाड्याला देणार आहे ते पाटोदा आणि शिरूर तालुका किंवा आष्टी तालुक्याच्या वाट्याचं जे पाणी आहे ते आपल्याला मिळावं. ते मिळत असताना माजलगावहून तो सर्वे माजलगावहून आपल्याला पाणी मिळण्याचं आहे. तर त्यात मागं अजितदादा असताना आम्ही मागणी केली की आम्हाला जायकवाडीमधून पाईपलाईनद्वारे हा जो खालचा भाग आहे डोंगरगिरी पिंपळवंडी आणि शिरूर तालुका याला तिथून पाणी मिळू शकतं. दुसरी जी महत्त्वाची मागणी आमची आहे ती खुंटेपळचं राहिलेलं 4 TMC पाणी आष्टी तालुक्याचं द्यावं. तिसरी जी मागणी आहे ती शिना आणि मिकरी हे कायमचे रोटेशनमध्ये घ्यावेत. याच्यासाठी साहेबांनी याच्यापूर्वी पत्रव्यवहार केलेत, मीही केलेत आणि या संदर्भात आम्ही वरती चर्चा केली. पण आम्ही आता वरतीही चर्चा करणार आहेत, म्हणजे मुख्यमंत्री साहेब असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यांच्याशी मंत्री महोदयांशी चर्चा करणार आहे आणि लोकांच्या माध्यमातून हे आपल्या भविष्याचा प्रश्न आहे म्हणून मोठ्या प्रमाणात याच्यासाठी हे सक्सेस होण्यासाठी आम्ही आपल्या मतदारसंघामध्ये आंदोलनसुद्धा उभं करणार आहे. ते आज आम्ही बसून ते ठरवलं. सत्तेत जरी असलो तरी प्रश्न मांडणार आम्ही आहे तिथं आणि मांडत असताना त्याच्यातून जनजागृतीसुद्धा करणार आहे आणि लोकांचा सुद्धा रेटा जर शासनाला जर दिसला तर निश्चित आपल्या या मागण्या, कारण अनुभवी सर्व मंडळी इथे आहेत आणि त्यांनी याच्यापूर्वीसुद्धा सत्तेत असतानाही आंदोलन केले. तर तशा पद्धतीने आंदोलन करून आम्ही त्याच्यामध्ये प्रेशराईज करून आपल्या वाट्याचं जे पाणी ते किंवा अधिकचं जे आपल्याला मिळेल ते मिळवण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे.